पुण्यात आज पावसाची विश्रांती. खडकवासला धरणामधून विसर्ग कमी केल्यानं पूरस्थिती नियंत्रणात. मुंबईत पहाटेपासून पावसाची विश्रांती. आज मुंबईतल्या शाळांना सुट्टी नाही. रेल्वे, रस्ते, वाहतूक तुर्तास सुरळीत. कोकण पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजेसला आज सुट्टी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती. कर्नाळ रस्ता पाण्याखाली. पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला. कोयना धरणामधून 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरूच. मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान. पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. आज दुपारी मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार. मानहानी प्रकरणामध्ये आज राहुल गांधी सुलतानपूरच्या MP-MLA कोर्टामध्ये हजर होणार. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये अमित शहांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या खटल्याची सुनावणी. नाशिक, संभाजीनगर, सोलापुरामध्ये तातडीनं कांद्याची महाबँक. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अणु ऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करत साठवणुकीची सोय. कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन. कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदी वाहणार शहीदांना आदरांजली. जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी. पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात. नीरज चोप्रा, PV सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा. कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 विशेष गाड्या. रविवारपासून आरक्षण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.